नमस्कार मंडळी, मी संदीप गावंडे. टोकाई ॲग्रो रिसर्चच्या माध्यमातून आपण मिरची प्लॉटला मागच्या 10 दिवसापूर्वी फुलं वाढवण्यासाठी आणि ब्रँचेस वाढवण्यासाठी आपलं DNA शक्तिबाण डिफिटर या प्रकारचे औषधी दिले होते. तर आपल्याला स्वतः शेतकरी त्या पिकाबद्दल आपल्या औषधीबद्दल काय रिझल्ट आले आणि त्यांचं मनोगत आपण लगेच 2 मिनिटासाठी घेणार आहे. तर सर्वप्रथम नमस्कार, रामराम. तुमचं नाव सांगा एकदा. रामेश्वर पांडुरंग कोल्हे. रामेश्वर पांडुरंग कोल्हे नाव आहे. विन राहणार बेनी, जिल्हा बुलढाणा. तर आपण जेव्हा फर्स्ट टाईम या प्लॉटला व्हिजिट केली मिरचीच्या, तर आपला क्रॉसिंगचा प्लॉट आहे बरोबर. तर जेव्हा व्हिजिट केली तर व्हिजिट करता वेळेस याची डेव्हलपमेंट काय होती आणि आता तुम्हाला काय फरक काय झाला? याला कळी नव्हती, अजिबात कळी नव्हती. जेव्हा तुम्ही आली तेव्हा भेट दिली तेव्हा म्हणजे नंतर ते आपण औषध फवारणी केली. फवारणी केल्यामुळे काय आलं म्हणजे कळी वाढली आणि ग्रोथमध्ये आलं. ओके. तर शेतकरी मित्रांनो, यांना म्हणजे हे क्रॉसिंग करण्यासाठी कळीची गरज असते. तर जेव्हा कळीची गरज भासते तेव्हा त्या टाईमला त्यांना कळी या प्लॉटला नव्हती. आपण जेव्हा यांना औषधी दिली तर यांना 5-6 दिवसात एक नंबरची क्वालिटी म्हणजे कळी पण आली आणि याचं जे ग्रीननेस आहे ते ग्रीननेस पण चांगल्या प्रकारे डार्कनेस आलं. तर शेतकरी समाधानी आहेत. तरी अजून काही दोन शब्द मनोगत जर असेल तर समाधानी आहात का काय? थोडे समोर या, विचारा त्यांनी. आपण समाधानी आहे का? हो. आता हे जे फवारणी केली तुम्ही, तर याच्यापासून तुम्हाला काय वाटते? थोडं मार्गदर्शन. ही फवारणी केल्यापासून काय झालं नेमकं, आपल्याला एक तर कळी वाढली. कळी वाढल्यापासून झाडाला क्वालिटी आणली. क्वालिटी आणल्यामुळे काय आलं की क्वालिटी आल्यामुळे समजा औषध मारल्यावर क्वालिटी आली. ओके. हां, ठीक आहे.